राज्य निवडणूक आयोगाने बहुप्रतीक्षित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला असून रायगडसह राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे। या घोषणेसोबतच संबंधित निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये 59 जिल्हा परिषद गट आणि 15 पंचायत समित्यांची 118 गणांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे। या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025ची मतदार यादी आधारभूत मानली जाणार असून रायगड जिल्ह्यातील निवडणूक क्षेत्राची रचना पाहता पनवेल तालुक्यात सर्वाधिक 8 जिल्हा परिषद मतदारसंघ असून अलिबागमध्ये 7, कर्जतमध्ये 6 तर पेण आणि महाडमध्ये प्रत्येकी 5 मतदारसंघांचा समावेश आहे। खालापूर, रोहा, उरण आणि माणगावमध्ये प्रत्येकी 4 तर सुधागड, मुरुड, तळा, म्हसळा, पोलादपूर आणि श्रीवर्धनमध्ये प्रत्येकी 2 मतदारसंघांची विभागणी करण्यात आली आहे। महिला मतदारांची संख्या अधिक असलेल्या ठिकाणी विशेष पिंक मतदान केंद्र उभारली जाणार असून तेथे केवळ महिला अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील। राज्यात एकूण 25,482 मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे। निवडणूक कार्यक्रमानुसार 16 ते 21 जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील। 22 जानेवारीला अर्जांची छाननी होईल तर 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल। त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप केले जाईल। 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडल्यानंतर 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।